जो आपल्या शेतीवाडी करता राबतो, कष्ट घेतो, मेहनत घेतो, त्या बैलाचा तो बैल पोळा हा सण आहे. मी आज खरं तर वर्धा जिल्ह्याचा आढावा पण ठेवलेला होता आणि तिथं पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होते, पक्षाचा मेळावा होता. तसंच हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचा काही महत्त्वाच्या इमारती झाल्यात, गोडाऊन झालेत आणि काही लाभार्थींना लॅपटॉपचं वाटप, पंख्याचं वाटप अशा पद्धतीचे कार्यक्रम होते. आणि रात्री जाणार होतो परत, माझं 9ला फ्लाईट आहे. परंतु जाण्याच्या आधी मला रवींद्र जैन, प्रशांत पवार, बाकीच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं होतं, बाबा गुजर, की दादा तुम्ही जाताय तर जाता जाता आम्हाला जरा गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर यांना वेळ द्या. 4 जिल्हे मी वर उरकले आणि नागपूर आपण मोठ्या संख्येने इथं असल्यामुळं वर बसणार नाही, त्याच्याकरता हा आपण इथं कार्यक्रम घेतलेला आहे. प्रशांत पवारांनी प्रास्ताविकामध्ये काही प्रश्न इथं निर्माण केले. मित्रांनो, कुठलीही संघटना काम करत असताना काम करून घ्यायची पण एक पद्धत आहे. मी पण राजकीय जीवनामध्ये 1990 पासून काम करतोय, आज 35 वर्ष झालेली आहे. प्रत्येक वेळेसच माझ्याकडे सत्ता होती अशातला भाग नाही. 95 ते 99 सत्ता नव्हती, त्याच्यानंतर 2014 ते 19 सत्ता नव्हती, त्याच्यानंतर 2022-23 मध्ये सत्ता नव्हती. पण आपण कसं अधिकाऱ्यांच्याकडनं काम करून घेतो, कसे संबंध ठेवतो, त्यावर बरंच काय अवलंबून आहे. सुदैवाने मला उपमुख्यमंत्री पद महायुतीच्या सरकारमध्ये मिळालेलं आहे. नियोजन आणि वित्त विभाग आणि एक्साईज विभाग माझ्याकडे. आणि नागपूर शहरामध्ये जसं मुख्यमंत्र्यांना रामगिरी बंगला मिळतो, उपमुख्यमंत्र्यांना देवगिरी बंगला मिळतो, तसं मी उपमुख्यमंत्री असल्यामुळं विजयगड बंगला मला मिळालेला आहे. ते निवासस्थान माझं असल्यामुळं तिथं मी जितेंद्र शिकतोडे हे स्वीय सहाय्यक म्हणून नेमलेले आणि त्यांना सहाय्यक म्हणून मंगेश करात, विशाल खडसे, तिथं विराज पाटील, नितीन देवतकर असा काही स्टाफ नेमलेला आहे. तो कशा करता नेमलाय की लोकांचे प्रश्न सुटावे, त्यांच्याकडे कोणी गेलं तर त्याच्यातनं मार्ग निघावा. त्यामध्ये मी माहिती घेतली तर त्यांनी सांगितलं की कार्यालयात प्रत्यक्ष जिल्हाध्यक्ष व इतर कोणीही येत नाही, जे येतात त्यांची कामं फोन करून आम्ही मार्गी लावण्याचं काम करतो.